त्यानंतर सांगलीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। 18 मेच्या दिवशी पीडित विद्यार्थिनी आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेली होती। त्यानंतर तिला फ्लॅटवर नेऊन गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला। यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली। तिने आपल्या आईवडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला। मग त्यांनी तात्काळ पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत काही तासातच तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या। कोर्टाने तिघांची 27 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। एक मोठी आणि धक्कादायक बातमी सांगलीमध्ये म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती सामूहिक बलात्कार करण्यात आलाय। 18 मेला पीडित विद्यार्थिनी आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेली होती आणि मग तिला फ्लॅटवरती नेऊन गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले। आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर तिनं आपल्या आईवडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला। त्यांनी तात्काळ पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत काही तासातच तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्यात। कोर्टाने तिघांचीही 27 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे। सांगलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेली एक तरुणी आणि तिच्यावरती 18 मेच्या दिवशी झालेले अत्याचार 3 नराधमांना या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस कोठडीत 27 मे पर्यंत त्यांची रवानगी करण्यात आली आहे। तर सांगलीमधला हा प्रकार आपल्या मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेलेली एक तरुणी मात्र तिच्यावरती तिच्या 3 तरुणांनी अत्याचार केले। तिने आपला हा सगळा घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितल्यानंतर तत्काळ पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि तीनही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या। तिघांची 27 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। तर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवरती सामूहिक बलात्कार झाला आणि कोल्ड्रिंकमधनं हे गुंगीचं औषध तिला देण्यात आलं होतं। आरोपी आणि पीडित विद्यार्थिनी एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत। रविवारी 18 मे रोजी पीडित विद्यार्थिनीला आरोपी चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेले। रात्री आरोपी तिला आपल्या फ्लॅटवरती घेऊन गेले आणि आरोपींनी या पीडित विद्यार्थिनीला कोल्ड्रिंकमधनं गुंगीचं औषध दिलं। पीडित विद्यार्थिनीवरती बेशुद्ध अवस्थेत तिघांनी बलात्कार केला। काही वेळानं ही पीडित विद्यार्थिनी शुद्धीत आल्यानंतर आरोपींना जाब विचारला मात्र आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आपल्या रूमवर परतल्यानंतर पीडितेनं आपल्या आईवडिलांना ही घटना सांगितली। पीडितेच्या पालकांनी तात्काळ पुण्याच्या विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला। विनय पाटील, सर्वज्ञ गायकवाड आणि तन्मय पेडणेकर या तिघांना अटक झाली आहे। पुढची बातमी बघूयात। सोलापुरात घरगुती हिंसाचारावरून विवाहित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। टेंभुर्णीमधल्या महिलेला दीर आणि जाऊ यांच्याकडून मारहाण झाली। मारहाणीच्या घटनेनंतर चित्रा भोसलेंच्या शरीरावर मारल्याचे व्रण दिसतायत। मारहाणीत त्यांच्या कानाचा पडदा फाटल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। यापूर्वी त्यांचा हुंड्याच्या पैशासाठी छळ करण्यात आला होता आणि 2 वर्षांनंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसले यांना नांदवण्यासाठी लेखी हमी दिल्यानंतर त्या नांदायला गेल्या। दरम्यान चित्रा भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला। यासंबंधी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अद्यापही कुणालाही अटक झालेली नाही। जेव्हा तिचा मुलगा घरी आला तेव्हा मुलाला त्याला दवाखान्यात जबरदस्ती घेऊन आला ते गपचूप। परत मी बाकी इलाज मी केला। इथं आल्यानंतर पोलीस स्टेशन तक्रार पण दिली तर त्यांनी नॉर्मल तक्रार घेतली। त्यांना विष पाजून पाजण्याचा प्रयत्न केला। ते 307चा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तर त्यांनी 324चा केला आणि तो जो आरोपी आहे निलेश लक्ष्मण भोसले हा वकील आहे। त्या वकील असल्याकारणाने त्याला थोडा सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय आणि त्याची आता त्यांचं काय साठगाठ आहे ती माहीत नाही आपल्याला, पण खूप त्याला सपोर्ट केला जातोय पोलीस स्टेशनमधून। हे लग्न झाल्यापासून 20 वर्ष झालं चालू आहे। 4-4, 6-6 महिन्याला, वर्षाला ही एक वेळा नाही झालं, बरेच वेळा। पण आपली मुलगी नांदायची आहे म्हणून आपलं सहन करायचो आम्ही। काय कारण काय कशामुळे मारायचे? काय पण कारण काढून मारायचं ते।
अच्छा. हां कशाचे पण कारण करायचं. पहिलं हुंड्यासाठी होतं 498चं झालं आणि मिटवून घेतल्यानंतर ते बंद झालं परत.